नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलवरती मी रानू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केकची रेसिपी। आज मी पहिल्यांदा हा केक केलेला आहे। एकदम प्रोफेशनली नाही जमलेला आहे, जसं बेकरीवाले करतात तसा नाही जमलेला आहे, पण खायला खूप जास्त टेस्टी झाला होता। आणि माझ्या मुली खूप दिवसापासून माझ्या मागे लागली होती की केक करायचा। फायनली तिला म्हटलं चला आज आपण केक करूया। तुमच्यासोबत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा होता, तर शेवटपर्यंत बघा। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तर त्यासाठी मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत। आता सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या भांड्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा। आता हा मैदा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा, आपल्याला व्यवस्थित सगळीकडे हा मैदा लावून घ्यायचा। याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जेव्हा आपण केक बेक करणार तो केक डिमोल्ड करताना तो व्यवस्थितरित्या बाहेर येऊन चिकटून राहणार नाही खाली। आता एक्स्ट्रा जी पावडर लागली होती ती काढून घ्यायची, नाहीतर मग काय होईल केक आपला जास्त पांढरा दिसेल। आता काय करायचं आहे, मी इथे 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये किंवा केकचे जे प्रोडक्ट्स मिळतात त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही घेतलात तरी देखील चालणार आहे। तर मी इथे 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। आता पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि विस्करच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे, कारण आपल्याला केक करायचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला हे जे बॅटर हवं आहे हे आपल्याला एकदम जास्त थिक किंवा एकदम जास्त सैलसुद्धा नाही हवं आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे। आता अजून थोडं मला हे घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी अजून थोडंसं ॲड करते आहे। पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे बघू शकता आता हे बॅटर रेडी झालेलं आहे। आता हे आपण जे टीन तयार केलं होतं, जे कुकरचं भांडं होतं ज्याला आपण ग्रीस करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, हे आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स जर का आतमध्ये राहिले असतील तर ते निघून जातील। आता इथे मी प्रीहीट करायला एक मोठं पातेलं ठेवलं होतं गॅसवरती, त्याच्यावरती ही जाळी ठेवायची, कुकरचं भांडं ठेवायचं त्याच्यावरती आणि वरून परात ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला 35 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे। 35 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया सुरीच्या सहाय्याने की केक छान असा बेक झाला आहे की नाही। ते सुरी एकदम क्लीन निघलेली आहे, याचा अर्थ एकदम परफेक्ट असा हा केक बेक झालेला आहे। आता आपण इथे शुगर सिरप तयार करून घेऊयात। इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची, 7 ते 8 व्हॅनिला एसेन्सचे ड्रॉप्स घालायचे आणि छान अशी ही साखर मेल्ट करून घ्यायची। शुगर सिरप आता रेडी आहे। केकसुद्धा थंड झालेला आहे, तर आता सुरीच्या सहाय्याने याच्या ज्या खाचा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्याला आता हा केक जो आहे तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे इझिली केक डिमोल्ड झालेला आहे। आता मी याचे लेयर कट करून घेणार आहे। सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने खाचा पाडून घ्यायच्या आणि केक आहे, केकच्या आपल्याला 2 पार्टमध्ये आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे। तर मी काय करते, आता मी इथे खाचा पाडून घेतला, आता मी इथे धागा घेतलेला आहे, तो धागा त्या खाचांमधून घालून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्या साईडने ओढून घ्यायचा तो धागा, जेणेकरून हा केक आहे तो इझिली कट होतो आणि एकसारखा कट होतो, वर खाली असा कट होत नाही। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने ही एकदम साधी सोपी ट्रिक आहे जी तुम्ही फॉलो करू शकता जर का तुम्हाला एकदम प्रोफेशनल केक करता येत नसेल माझ्यासारखा तर। आता हा कट झालेला आहे। आता आपण इथे व्हिप क्रीम आहे ती आपल्याला आता ही फेटून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। इलेक्ट्रिक आपल्याला इथे बीटर लागणार आहे, बीटरच्या सहाय्याने आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे। सुरुवातीचे 1 ते 2 मिनटं आपल्याला कमी स्पीडवरती ही क्रीम फेटून घ्यायची आहे, त्याच्यानंतर तुम्ही हाय स्पीडवरती आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे। एक साधारण 10 ते 15 मिनटं लागतात ही क्रीम तयार व्हायला। तुम्ही बघू शकता आता ही क्रीम तयार झालेली आहे। आता ही एकदम परफेक्ट तयार झाली आहे। कसं ओळखायचं, तर जो हे भांडं होतं त्या उलटं करायचं आणि अशा पद्धतीने हलवायचं, जर का क्रीम खाली पडली नाही तर याचा अर्थ एकदम परफेक्ट अशी क्रीम तयार झालेली आहे। आता इथे मी टर्न टेबल घेतलेला आहे, माझ्याकडे जो पुठ्ठा असतो केकच्या खाली ठेवायचा तो पुठ्ठा अवेलेबल नव्हता,
त्याच्यामुळे मी तुम्हाला आता ह्या टर्न टेबलवरतीच केक डेकोरेट करून दाखवते। खाली स्टार्टिंगला आपल्याला थोडीशी क्रीम लावायची, जेणेकरून जो हा स्पॉन्ज आहे तो हलणार नाही। स्पॉन्ज ठेवून घ्यायचा, त्यानंतर शुगर सिरपने आपल्याला हे एकदम सोक करून घ्यायचं आहे। आता शुगर सिरप घालायचं कारण हे आहे की खाताना हा केक घशामध्ये दाटत नाही आणि खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने सगळीकडून शुगर सिरप घालून आपल्याला हे व्यवस्थित सोक करून घ्यायचं। त्यानंतर जी आपली ही पेपर बॅग असते त्या पेपर बॅगमध्ये आपल्याला ही क्रीम ट्रान्सफर करून घ्यायची आहे। थोडंसं मधून कट द्यायचं आणि अशा पद्धतीने सगळीकडे ही क्रीम लावून घ्यायची आहे। स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची। एकदम इव्हनली स्प्रेड झाली पाहिजे एकसारखी सगळीकडे, पण माझ्याकडून काय झालं, एक साईड वर झाली एक साईड खाली झाली, कारण मी पहिल्यांदा केक करते आणि याच्या आधी कधीच आईस केक केला नव्हता। आपला रवा केक केला होता किंवा आपण जे नॉर्मली जे केक करतो कप केक वगैरे तेच केक केले होते। असा आईस केक मी पहिल्यांदा करते, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला केक करताना। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं, स्प्रेड झालं की मग त्याच्यानंतर आपल्याला इथे मी स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा। स्पॉन्जची दुसरी लेअरसुद्धा ठेवून घ्यायची। आता त्याच्यावरून सुद्धा सगळीकडून क्रीम घालून घ्यायची ही, आणि आपल्याला ही क्रीमसुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची। आता ह्या ज्या खालच्या कडा आहेत त्याला आपण अशा पद्धतीने क्रीम लावून घ्यायची सगळीकडून। याला क्रम कोटिंग असं देखील म्हटलं जातं। मी पहिल्यांदा करते, आता एकदम व्यवस्थित प्रॉपर नाही करता आलं, पण मी ट्राय केलेलं आहे। तुम्हीसुद्धा जर का पहिल्यांदा केक करत असाल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका, तुम्हीसुद्धा ट्राय करा। मी सुद्धा आधी खूप घाबरत होते की व्यवस्थित होतोय की नाही होतोय, पण ठीक आहे, थोडेफार प्रॉब्लेम्स येतात पण केक होतो व्यवस्थित। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित सगळीकडून क्रीम लावून घ्यायची आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला एकसारखी अशी क्रीम सगळीकडून व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे। आयसिंग झालेली आहे आता प्रॉपर। आता आपण याच्यावरती डिझाईन करून घेऊया। मी अशा पद्धतीने फ्लॉवर्स काढते आहे नोझलच्या सहाय्याने। एकदम इझिली आहे, काही जास्त याच्यामध्ये करायची गरज नाही आपल्याला। एकदम सोप्या पद्धतीने मी डिझाईन करणार आहे हा केक। डार्क चॉकलेट असतं, त्या डार्क चॉकलेट आता मी हा किसून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक चॉपसुद्धा करू शकता, पण मी इथे किसून घेते आहे किसणीच्या सहाय्याने। आता हे व्यवस्थित किसून झालं की मग काय करायचं, जो हा केकची जी मधली साईड आहे जी आपण प्लेन ठेवली होती त्याच्यावरती हे जे डार्क चॉकलेट आपण जे किसलेलं आहे ते घालून घ्यायचं। याने अजून जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसतो हा केक। तुम्ही बघू शकता आता केकसुद्धा किती ॲट्रॅक्टिव्ह दिसायला लागलेला आहे। सगळीकडे व्यवस्थित हे जे आपण किसून घेतलं होतं चॉकलेट ते घालून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने जे केकची साईड असते त्या साईडला सुद्धा सगळीकडे हे जे किसलेलं चॉकलेट होतं ते लावून घ्यायचं आहे। आता आपण जी डिझाईन तयार केली होती त्याच्यावरती ह्या चेरीज ठेवून घेऊयात। याने केक अजूनसुद्धा जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसतो, खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात या चेरीज। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। इझी आहे, करायला सोपं आहे। आपल्याला जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला खूप जास्त डिफिकल्ट वाटतं, पण करायला लागल्यावरती खरंच खूप जास्त इझी आहे हा केक। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा।
यापुढे सुद्धा जर का तुम्हाला केकचे व्हिडिओज पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. मी नक्कीच तुमच्यासाठी वेगवेगळे केकचे व्हिडिओज नक्कीच घेऊन येईन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.